संख्या आहे. 36 ही त्रिकोणी संख्या आहे. अशा पद्धतीने आपण त्रिकोणी संख्या आहे की नाही हे ओळखू शकतो. यापैकी त्रिकोणी संख्या कोणती? आता आपल्याला पहिलीच संख्या त्रिकोणी संख्या भेटलेली आहे आणि म्हणून पर्याय काय उत्तर आहे 3. परंतु आता त्रिकोणी संख्या आहे की नाही हे कसं ओळखायचं? 40 एक उदाहरण दुसरं पाहूयात आपण. 40 ची दुप्पट 80. 40 ची दुप्पट 80. आता 80 पेक्षा लहान असलेली पूर्ण वर्गसंख्या कोणती? 64. कोणती? 64. 64चं वर्गमूळ किती? 8. 8 आणि 9, 8च्या पुढची लगत संख्या 9, या दोघांचा गुणाकार 72. आता 80 आणि 72 हे दोन समान नाहीत, म्हणजे मॅच होत नाहीत. म्हणजे 40 ही संख्या त्रिकोणी संख्या नाही. अशा पद्धतीने अगदी 5 ते 7 सेकंदामध्ये तुम्ही त्रिकोणी संख्या आहे की नाही हे ओळखू शकता. आता आपण त्रिकोणी संख्येवर काही उदाहरणे पाहूयात. त्रिकोणी संख्येचा पाया काढणे. आता एक संख्या दिलेली आहे 55. या त्रिकोणी संख्येचा पाया कोणती संख्या असेल? 10 सेकंदाचा वेळ. दहा सेकंदाचा वेळ तुमचा संपलेला आहे. तर पाहूयात आपण 55 या त्रिकोणी संख्येचा पाया कोणती संख्या असेल? त्यासाठी आपल्याला काय एक सूत्र आहे, एक ट्रिक्स आहे. त्यासाठी आपण काय करायचं आहे? 55 ची दुप्पट करायची. 55 ची दुप्पट किती? 55 आणि 2 यांचा गुणाकार 110 वजा लगतची वर्गसंख्या. लगतची वर्गसंख्या कोणती आहे ते वजा करायचं आहे आपल्याला. लगतची वर्गसंख्या कोणती आहे सांगा? 100. वर्गसंख्या 1 ते 100 पर्यंत वर्गपाठ असणे आवश्यक आहे. किमान 1 ते 50 पर्यंत तरी वर्गसंख्या पाठ असणे आवश्यक आहे. आता 110 मधून 100 गेले, किती राहिले? 10 राहिले. म्हणून 55 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे? 10 आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1. अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळेमध्ये या सूत्राचा उपयोग करून तुम्ही उत्तर काढू शकता. एक पुढचा प्रश्न पाहूया. 21 या त्रिकोणी संख्येच्या पुढील 5वी त्रिकोणी संख्या कोणती? पर्याय क्रमांक 1 55, पर्याय क्रमांक 2 66, पर्याय क्रमांक 3 78 आणि पर्याय क्रमांक 4 26. तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. 10 सेकंदाचा वेळ संपलेला आहे. तर आता आपण पाहूया की 21 या त्रिकोणी संख्येच्या पुढील 5वी त्रिकोणी संख्या. तर आपल्याला एक सूत्र ते माहीत आहे की 21 ची दुप्पट करायची आहे. 21 दुनी 42 वजा लगतची वर्गसंख्या 42च्या लगतची वर्गसंख्या किती आहे? 36. 42 आणि म्हणून वजाबाकी 6. म्हणून या संख्येचा पाया 6 आला. पाया किती आलेला आहे? हा पाया 6 आहे. आपल्याला काय विचारले? त्या त्रिकोणी संख्येच्या पुढील 5वी त्रिकोणी संख्या म्हणजे +5. +5 म्हणजे 11. 11 हा पाया असलेल्या त्रिकोणी संख्या शोधायची आहे. 11 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या. आपल्याला त्रिकोणी संख्या शोधता येतो. त्रिकोणी संख्या शोधण्याचं सूत्र माहिती आहे तुम्हाला. लगतची पुढची संख्या 11च्या लगतची 12 भागिले 2. 11 आणि 12चा गुणाकार करत बसण्यापेक्षा बेसखम 12, 11 आणि 6 यांचा गुणाकार येतो 66. म्हणजे 21 या त्रिकोणी संख्येच्या पुढील 5वी त्रिकोणी संख्या कोणती आहे? 66. पर्याय क्रमांक 1 55 आहे. पर्याय क्रमांक 2 ला 66 आहे. म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने आपण त्रिकोणी संख्येवरचे प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने कमी वेळेमध्ये ट्रिक्सचा वापर करून सोडवू शकता. व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.